लागतो चरणी मना लागतो चरणी करा पापाची चाळणी करा पापाची चाळणी मना लागतो गोपाला गोपाला दाता चौदाणी स्वामी चक्रधर प्रेमाचा सागर हरे हरी प्रेमाचा सागर हरे हरी प्रेमाचा सागर हरे दाता चौदाणी स्वामी चक्रधर प्रेमाचा सागर हरे हरी प्रेमाचा सागर हरे
बघून घे. या ठिकाणी परमपूजनीय, परम आदरणीय, परम श्रद्धेय भागवत कथाकार, आत्मकथाकार, कथाकथनकार, कवी, लेखक आम्हा महानुभावांचं श्रद्धास्थान नव्हे तर अखंड महाराष्ट्रामध्ये परिभ्रमण करून गावोगावी माझा देव श्री चक्रधर समजावून सांगणारे आजच्या या बोरगाव रेमण गावामध्ये आचार्य प्रवर, परमपूजनीय, परम आदरणीय, परम श्रद्धेय कीर्तन महर्षी कळमकर बाबा गाणे जळगाव आज या ठिकाणी आपल्या सेवेमध्ये कीर्तन संपन्न करत असताना या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक श्रीमान सद्भक्त परमार्ग भजक उद्या परवा दिवशी यांचं अनुसरण विधी संपन्न होणार आहे असे गुणवंत मामा पुसदेकर मामांना मी विनंती करते की आपण आजचं कीर्तन ज्यांचं आहे ते आमचे आचार्य प्रवर कळमकर बाबांचं या ठिकाणी बाबाजींचं आपण आपल्या स्वहस्ते आणि तसेच त्यांचे चिरंजीव अमोल दादा पुसदेकर हे द्वय या ठिकाणी बाबाजींचं पूजन करत आहेत. बाबाजींनी त्यांच्या पूजनाचा स्वीकार करावा. वयनास गुण महांता त्रिदंडी साधनवंता अर्पितो गंधाक्षता श्री गुरु नमो नमो ब्रह्मविद्येचे मेलावून प्रकाशिला देवदया भावस्मरणांची माळा अर्पितो दया ज्ञान तेजाचा प्रकाश हृदयी दयांचा परमेश आरतीचा जय घोष करीतो भावे. टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी या ठिकाणी कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. श्रीकृष्णाय वयं नमः. श्री गोपाल कृष्ण भगवान की. परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या कृपा प्रसादाने होत असलेला हा ज्ञानयज्ञ सप्ताह, या सप्ताहाला गेल्या मला वाटते 5 दिवसापासून, एकूण 5 दिवस नाही का, 5 तारखेपासून हा सप्ताह सुरू आहे आणि इथे ज्ञानयज्ञ चालू आहे. या कार्यक्रमाचे प्रवचक आदरणीय पूजनीय आमचे मित्रवर्य सागर दादाजी तळेगावकर माणगाव आणि व्याख्यान प्रवाचक म्हणजे पोथी प्रवाचक सागर दादाजी तळेगावकर उल्हासनगर मुंबई आणि व्याख्यान प्रवाचक आदरणीय तपस्विनी मीराताई माणेकर बेलवंडी अहमदनगर नव्हे अहिल्यानगर आणि आपण सर्व या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक मंडळी ज्या महान मंगल अशा प्रसंगासाठी संन्यास दीक्षाविधी होणार आहे त्यासाठी आपलं सर्वांचं शुभचिंतन ज्यांच्या नावी ते आहे आणि आता 11 तारखेला त्यांचं संन्यास दीक्षाविधी होणार आहे असे सर्व मंदिराचे पदाधिकारी संचालक मंडळ गावातील सर्वच सद्भक्त मंडळी माता भगिनी बंधू तपस्विनी माता भगिनी त्याचप्रमाणे साधू संत जन हो आणि श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी अपार श्रद्धेने या ठिकाणी एकत्रित जमलेला भक्त मेळा
या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे महानुभाव पंथातील संत मनानंद यांचा अभंग आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय अत्यंत साधा सोपा आणि सरळ असा आहे. 4 चरणाचा असलेला अभंग. त्या 4 चरणाच्या माध्यमातून संत मनानंद निरूपण करतात. ते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या लीळांचं वर्णन करून निरूपण करतात की जो दाता आहे आणि आपण ग्राहक आहोत. जीवात्मा ग्राहक आहे आणि परमेश्वर दाता आहे. बरं, तो किती प्रकारचं दान देतो याचं वर्णन ते करतात. दाता चहुदानी स्वामी चक्रधर प्रेमाचा सागर धरेवरी. पृथ्वीवरती प्रेमाचा सागर जर कोणी असेल तर तो भगवंत आहे. 4 प्रकारचं दान देतो म्हणाले. 4 प्रकारचं दान देतो. ते कशा कशा प्रकारचे, ते 4 प्रकार कोणते, कशा पद्धतीने देतो, त्याला वेगवेगळे दृष्टांत उदाहरणं कसे आहेत याचं सगळं आपण विवेचन ऐकणार आहोत. दाता चौदाने स्वामी चक्रधर प्रेमाचा सागर धरीवरी. पृथ्वीवरती प्रेम जिथून निर्माण होतं आणि प्रेम ज्याच्यापासून फुलतं फळतं आणि त्या प्रेमामध्ये आपण डुंबून जातो असा जो सागर आहे तो फक्त आणि फक्त भगवंत आहे. आणि चहुदानी दान देणारा भगवंत आहे. कारण संत नागदेवाचार्य असं म्हणतात, ये अवतारे जो नोद्धरे तो कैच नुद्धरे मानुद्धरेची. म्हणजे उद्धरतच नाही. या अवताराने त्याचा उद्धार केला नाही, त्याचं संपलं म्हणजे सृष्टी शून्य. आणि म्हणून प्रेमाचा सागरवर आता सध्या या पृथ्वीवरती जर कोणी असेल तर तो चक्रधर भगवंत. लक्षात, प्रेमाचा सागर धरीवरी. बरं, मग हा जो प्रेमाचा सागर आहे पृथ्वीवरती आहे आणि 4 प्रकारे दान देतो, तर हा आपल्याला त्याच्या दुकानात बोलवतो का? नाही. त्याच्याकडे बोलवतो का, या मी दान मांडलेला आहे? नाही. तो त्याच्याकडे नाही बोलवत, तो आपल्याकडे येतो. तो काय करतो? आपल्याकडे. कसा येतो? आम्हासाठी झाला देव हा भिकारी. भिकारी बनलेला आहे तो आणि भिक्षा मागत मागत आपल्या दारी. परमेश्वर अधिकारी जीवाला वाडी देऊ शकते. लक्षात ठेवा. कान्या कोपऱ्यात जाऊन, दर्या खोऱ्यात जाऊन जिथे असेल अधिकारी जीव त्याला पकडतात आणि त्याला ज्ञान देतात, सन्निधान देतात आणि त्याला कैवल्याला घेऊन जातात, मोक्षाला घेऊन जातात, त्याचं दुःख हरण करतात, त्याला सुख देतात. हे का? असा तो प्रेमाचा सागर दरीवरी. आम्हासाठी झाला देव हा भिकारी. हिंडे दारो तारी भक्ताची. बरोबर, असा जो परमेश्वर आहे दारोदारी हिंडतो भक्ताच्या. मग आम्हाला तो कळला का? नाही. आम्ही ओळखलं का त्याला? नाही ओळखिला माझा हितकारी मनोनिया दुरी वाढिनली. त्याची आमची दुरी, त्याचं आमचं अंतर जे वाढलं, का वाढलं? आम्ही त्याला ओळखलं नाही म्हणून त्याची आमची दुरी वाढली, त्याचं आमचं अंतर वाढलं. म्हणून या दुरी वाढिनली. आम्हासाठी झाला देव हा भिकारी. हिंडे दारोदारी भक्ताची. मग आता याला काही उपाय नाही का? म्हणले काहीतरी असं ना उपाय. आम्ही ओळखला नाही, बरोबर आहे. तो आमच्या दारोदारी आला तरी आम्हाला समजलं नाही, हेही बरोबर आहे. आमची त्याचं अंतर वाढलं, हेही बरं आहे. पण आता अंतर कमी करायचं आहे, तर काय करावं लागेल? याला काही उपाय म्हणले आहे ना. म्हणा म्हणे आता जाय तू शरण. म्हणजे उपाय शरण जाणे हा उपाय, दुसरा कुठलाच उपाय नाही. म्हणजे म्हणा म्हणे आता जाय तू शरण. कशा पद्धतीने जाय? देवाचे चरण सोडू नको. भगवंताचे चरण सोडू नको. एकदा शरण गेल्यानंतर पक्के भगवंताचे चरण तू धर आणि ते चरण सोडू नको. कारण या कलियुगामध्ये आता तुला दुसरा सोडवणूक करणारा कोणी नाही. त्याचे चरण सापडले, पकडले, अजिबात सोडू नको म्हणले. हा झाला अभंगाचा भावार्थ. एकदा भगवंताचं भजन करूया. गोपाला गोपाला गोपाला
स्वामी चक्रधर प्रेमाचा सागर धरी भरी आम्हासाठी झाला देवा हा भिकारी हिंडे दारोदारी भक्ताची जो दाता आहे दाता कुणाला म्हणायचे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे दाता कोण असतो आपण लय दाते पाहिले नाही का खूप दाते पाहिले अनेक मोठ्या मंदिरामध्ये आपल्याला दात्यांची यादी दिसते मी कुणाची निंदा करत नाही बरं का तुमच्या पायाला हात लावून दंडवत करतो पण लक्षात ठेवा की दाता कशाला म्हटलं जातं मग तिथं आपल्याला यादी दिसते तिथे यांनी या मंदिरासाठी इतके दिले यांनी तितके दिले यांनी रंगरंगोटी केली यांनी फरशी दिली वगैरे वगैरे हे दात्यांची यादी आपल्याला दिसते ठीक आहे हरकत नाही पण मला सांगा नाव झालं कीर्ती झाली काय काय कीर्ती कीर्ती झाली फळ मिळालं आता देव तुम्हाला काय देईन काय आता देव काय देईन काय तुमचं देवावरचं कर्ज संपलं या हाताने दिलं तर या हाताला कळलं नाही पाहिजे लक्षात त्याला दान म्हणतात महानुभाव भाष्यकाराने फार सुंदर वर्णन केलंय ते म्हणतात दान म्हणजे काय दान म्हणजे काय स्वसत्ता निवृत्ती स्वतःची सत्ता बाजूला करून परसत्ता संपादने दुसऱ्याची सत्ता ज्याला द्यायचं त्याची सत्ता त्याच्यावर प्रस्थापित करणे त्याला दान असं म्हणतात त्याला दान असं म्हणतात आणि दुसरी गोष्ट त्यातला महत्वाचा मुद्दा उपकार निरपेक्षता अवघड आहे म्हणजे मी उपकार करतो अशी भावना मनात नसली पाहिजे त्याला दान म्हणतात आपण तो कोणाला दान करतो नाही सिंहस्थ पर्वणी आधी की देव बाप्पा ब्राह्मण छत्री द्या चपला द्या ताट द्या कोणाला द्या देव बाप्पाला काऊन द्या लग्न कमी लग्न लावायला दोरे शुभमंगल सावधान वाजंत्री गडबड करा सावधान ज्याला शुगर आहे ते पटकन जेवून घ्या सावधान नाही पट्ट्या पट्ट्या गडबड करू नका सावधान असते का नाही असं लग्नात कमी पडते ते ब्राह्मण म्हणून तो बरं आता तिकडचं सोडून द्या इकडं सुद्धा कोणी सांगते का जावा एखाद्या तीर्थक्षेत्राला काही पार करा तुमचं संकट दूर करून देऊ मग आता येतीची करो का या नियमामध्ये सांगतात एखादे बाबा लोक की करा बाबा हरकत नाही मंगसळला जा काटोलला जा रामटेकला जा देवाला उठी पार्क वगैरे करा काही मग ते करतात मग पारायण कोणाचं ठेवायचं कोणाला बोलवायचं सोबत कोणी न्यायचं इथून तयारी असते मग कोणाला न्यायचं आपल्या ओळखीचे घेऊन घेऊ तर मग पुन्हा आपल्याला काम पडलं तर मग याले दान मिळूनच हा स्वार्थ झाला मतलबीपणा झाला लक्षात असे दानी असे दाते तर खूप दिसते आपल्याला कर्णासारखा महादानी आपण बघितलेला आहे का दररोज तो 1.25 मन सोनं दान करायचा किती एवढं सोनं पण त्या लेखाला गर्व झाला कोणीतरी त्याच्याकडे गेला म्हणले मला भूक लागली जरा जेव घाला ते म्हणे सोनं खातं का आपल्याकडे सोनंच आहे अरे भाऊ मला भूक लागली रे बा सोनं नाही चालत जेवायला दे म्हणजे आपल्याकडे ते गारण नाही जेवायचं ते फालतू भानगडी नाही स्वयंपाक करा नामको करा टमको करा हे करा ते करा सोनं घेऊन जा ना 1 तोळा सोनं घेतलं तर किती वेळ तो जेवण होऊन जाते अरे पण आता भूक लागली का खाऊ सोन्याला चावू नाही जाऊ तुम्हाला समजा आता बाबा बसले आणि भूक लागली बाबाला बाई थोडस भाकर वाढा आणि तुम्ही जर म्हणले बाबा हे आमठी घ्या सोन्याची जमन का भूक लागली शुगर वाढली खूप काय शुगर वाढली जीव जायची पाळी आली आता एक घास नाही खाला मरते आणि बाबा हे सोनं घ्या 1 तोळा भरण का
आपल्याकडे नाही ते भांगड, मग त्या पलीकडे तिकडं भेटते म्हणे, तिकडं जा युधिष्ठिर आहे, बोट दाखवलं तिकडं, आणि मग तिकडं जेवायला मिळेल का. युधिष्ठिराला अन्नदानाचा खूप वाहो होता. अन्नदान ते उत्तम दान, उत्तम आहे. काय उत्तम आहे माहिती? अन्नदान स्वामी सांगतात म्हणून तो उत्तम आहे, पण त्यातले गमक सांगतो. गमक काय? गमक सांगतो. तुम्ही जर आम्हाला पंगत घातली, जीव घातलं काय, पण आमच्या मराठीमध्ये, आमच्या मार्ग मंडळीमध्ये असं म्हणतात, एकदा केली पंगत जन्म बसले सांगत. असं करू नका, कारण सांगायला शिल्लकच नाही. पंगत घातली, जेवण झालं, दिवस संध्याकाळचं जेवण झालं, दिवस उगवला, जेवण जेवण आहे गेलं गायब. सकाळी पुन्हा कालच तर जेवण घातलं होतं. हो ना बा, काल जेव घातलं होतं, त्याच्यावर झोप झाली, आता भूक लागली, आता राहिलं नाही शिल्लक. म्हणजे नाही जमत, कारण त्याचा अभिमान तुम्हाला सांगण्यासाठी काहीच शिल्लक नाही. शिल्लक आहे काही, म्हणून उत्तम आहे अन्नदान. काय अन्नदान? काय उत्तम आहे? 10 लाख लोक जेवू घाला, जेवले, झोपले, पाचला, संपलं, शिल्लक काही नाही. दुसऱ्या दिवशी काहीच नाही. आलं का लक्षात? त्याच्यामुळे तुम्ही अभिमानाला जाऊ शकत नाही. पंगत करती गेली दे, काय काय लावलं तू, संपलं, म्हणून उत्तम आहे. लक्षात ठेवा, अभिमानच शिल्लक राहत नाही, म्हणून उत्तम आहे. दुसऱ्या गोष्टी ते मात्र राहते. चटई हे बसले तुम्ही, हे आम्ही दिली होती, दिसते चटई, हे तबला वाजवते ना, आम्ही दिला होते. अहंकार शिल्लक असते त्याच्यात, बाकीच्या दानामध्ये. आलं का लक्षात? आता भगवंत दाता आहे, लक्षात ठेवा, भगवंत दाता आहे, आणि 4 प्रकारचं दान देतो असं संत सांगतात. किती प्रकारचं? 4. फक्त लक्षात ठेवा, 4 प्रकारचं दान देतो भगवंत. मग तो दाता आहे, तर त्या दातृत्वाचा त्याला अभिमान आहे का? नाही. निराभिमान वस्तू ते अभिमान. बरं तो देतो, तर 4 प्रकारे दान देतो, तो ते 4 प्रकार कोणते हे का, त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. चतुप्रकारे वेद संचरती, सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतो, 4 प्रकारे वेद संचरला जातो भगवंताचा. 4 प्रकारे भगवंत दान देतात. कोणतं दान आहे ते? लीळादान, बरोबर आहे, मोजावर का. संबंधदान, ग्रहणादान, कैवल्यदान, 4 प्रकारचं दान. कदाचित दादांनी तुम्हाला हा विषय सांगितला असेल, बहुतेक झाला असेल, ऐकलं असेल, तुम्ही श्रवण केलं असेल कदाचित. 4 प्रकारचं दान भगवंत देतात. मग आता हे 4 प्रकारचं दान जे आहे ना, थोडं थोडं समजून घेऊ आपण. आलं का लक्षात? पहिलं स्पर्शाचं दान समजून घेऊ, ज्याला संबंध दान असं म्हणतात. भगवंत स्पर्श करतात, संबंध देतात एखाद्याला, वस्तूला, माणसाला, वृक्षाला, पक्ष्यांना, सर्पांना. लीळा भरपूर आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे मानभाव पंथाच्या लीळा चरित्रातच नाही, श्रीकृष्ण चरित्रात सुद्धा आपल्याला ते बघायला मिळतात. आलं का लक्षात? स्पर्शाचं दान, भगवंत स्पर्श करतात. तर काय चमत्कार होतो भगवंताच्या स्पर्शाने, ते बघूया आपण. काय चमत्कार होतो भगवंताचा स्पर्श झाला. जसा स्पर्श झाला, दोन्ही यमनार्जुन उखळून पडले वृक्ष, आणि त्याच्यातून माणसं बाहेर निघाली. काय निघाली? बाहेर निघाली. काय स्पर्शाची किमया आहे भगवंताच्या? नाही, भगवंताच्या स्पर्शाची काय किमया आहे. म्हणजे संबंध दान किती जबरदस्त आहे. पहा, भगवंत स्पर्श करतात, त्याला किती किंमत आहे.
भगवंतानं कुब्जिंग्याला स्पर्श केला. काय? गोपालकृष्ण भगवंतानं स्पर्श होता झाली वाकडे सर, स्पर्श होता झाली वाकडे सर, भगवान गोपाल कृष्णाचं आगमन मथुरेमध्ये झालेलं आहे. मल्ल युद्धासाठी भगवंताला आमंत्रित केलं आणि भगवंत आले बलराम दादा सोबत. मथुरेत जसं आगमन झालं भगवंताचं तुम्हाला सांगतो, तोबा गर्दी माणसांची, बायांची, लेकरांची, म्हाताऱ्याची, कोतारे सगळे भगवंताला पाहिला. अलौकिक सौंदर्य बघतायत भगवंताचं. आणि भगवंताकडे पाहत असताना, नेत्रसुख घेत असताना एक वृद्धा, जिचं नाव कुब्जा, कुब्जा म्हणजे कुबड निघालेली. आपल्या भाषेमध्ये आजच्या कलियुगाच्या भाषेत 90-95 वर्षाचं वय इतकं असतं अशी म्हातारी, पार कंबर वाकून गेलेली, हातामध्ये काठी, एका हातामध्ये कटोरा, आणि माणसांच्या गर्दीतून तिनं मुंडकं बाहेर काढलं. कशासाठी? देवाला पाहायसाठी. भगवंताला बघितलं, किलकिल्या डोळ्यांनी पाहिलं आणि तिला प्रचंड आनंद झाला. वा, काय सुंदर आहे, काय सुंदर दिसतो हे कृष्ण, नाही का? ते भगवंताचं ते रूप, मोर मुकुटधारी भगवंत, ती जवसाच्या फुलासारखी काय सुंदर असलेली, भगवंताकडे पाहताना तिला प्रचंड आनंद झाला. भगवंताचं लक्ष तिच्याकडे गेल्या गेल्या भगवंत मध्य रस्त्यामधून तिच्याकडे गेले. तिचा हात पकडला, मधामध्ये रस्त्यात आणलं, महामार्गामध्ये रस्त्यामध्ये आणलं. आणल्यानंतर तिच्या हातात ते कटोरा होता, तो घेतला. भगवंताने ते चंदन आपल्या भाळी लावलं, आपल्या दंडाला लावलं, छातीला लावलं. उरलेलं चंदन जे आहे ते बलराम दादाला दिलं आणि मग तिला म्हणतात, रिकामं कटोर घेऊन घे. कृष्णा, आता हे रिकामं कटोर घेऊन मी कशी जाऊ कंसाकडे? मला तो मारेन. कंसाची दासी होती ती, आणि दररोज कंसाला चंदन घेऊन जायची. कारण काय? कंसाची कृष्णाचा जन्म झाल्यापासून डोकेदुखी वाढली होती. काय वाढली होती? डोकेदुखी. त्याच्यामुळं डोक्याला थपो 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 चंदन लावायचं ते, कारण त्याला शांतीच भेटत नव्हती. मग चंदन लावून थोडी झोप लागत असेल, त्याच्यासाठी ती चंदन घेऊन जायची. गहुला, कचुला, अगर तगर, यक्ष कर्दमाची उटी म्हटलं जाते, असं अनेक प्रकारचं मिश्रण ती घेऊन जायची. त्याच्यात कालवून आता कसं नेऊ? भगवंत म्हणजे थांब. तिच्या पायावरती भगवंतानी आपला उजवा श्रीचरण ठेवला आणि तिची हनुवटी तर्जनी आणि अंगठ्याने अशी पकडली. एक झटका दिला, कसा झटका दिला, कशी कुबड कुबड गायब. बरं, नुसतं कुबड गायब झालं का? नाही, चेहरा बदलला, हाताची रेषा बदलल्या, दात आतमधून बाहेर आले. दातच नव्हती मुखात, ती बाहेर आली. चल बदलला आपोआप.
इतक्या वेगामध्ये कुठंच ऑपरेशन होत नाही. नाही प्लास्टिक सर्जरी करायचं काम नाही, काही नाही, काही कमाल आहे ना. विको टर्मरिक, ना फेरन लवली, ना बोरोलिन, ना बोरोप्लस, काहीच नाही. अगदी काय लावायचं काम नाही. आणि एवढं सुंदर दिसायला होती तुम्हाला सांगतो. कारण का आपण या सारखे करीती तात्काळ नाही, काळ वेळ त्यालागी. भगवंत आपल्यासारखं करून टाकतात. भगवंताचं वय 25, 27 भीतरी दिशे वय 80 श्री मूर्त बस तसंच करून टाकलं तिला. इतकी सुंदर.